आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपलं 4.3 मधला सेकंड सम शिकून झालेला होता। आता थोडं काहीतरी आपण वेगळं पाहणार आहोत। प्रॅक्टिस सेट 4.3 मधील थोडा वेळ न घालवता थर्ड सम आपण सुरुवात करणार आहोत। काही वेगळं नाही, याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत ते आधीच आपले क्लिअर झालेले आहेत। तुम्हाला फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात द्यायची ती म्हणजे काय काढायची आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट। बरोबर, तुम्ही एक कॅडबरी खाल्ली, दोन कॅडबरी खाल्ल्या, तीन खाल्ल्या, चार खाल्ल्या, नंतर मग तुम्हाला ही समजा ही पहिल्या दिवशी काढले, ही दुसऱ्या दिवशी खाल्ले, ही तिसऱ्या दिवशी खाल्ले, ही चौथ्या दिवशी खाल्ले, मग तुम्हाला याचं टोटल काढाल, मग तुम्ही काय कराल, या सगळ्यांची प्लस कराल। एवढंच लक्षात द्या की या कंपनीचा इन्व्हेस्टमेंट, या कंपनीची इन्व्हेस्टमेंट, या कंपनीची इन्व्हेस्टमेंट सगळ्या तन्मयच्याच आहेत। कंपनी ए पण, कंपनी बी पण, कंपनी सी पण। जर तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट करायला सांगितले तर मग कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी यांची जी यांचा जो प्रॉफिट आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यांची काय करायची, सर्वांची प्लस करायची, तर मग तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट भेटेल। चला तर मग थोडा वेळ घालवता सुरुवात करू। पहिला वळूया कंपनी ए कडे। बघा, कंपनी ए, कंपनी ए मध्ये शेअर्स किती आहेत, 200 शेअर्स। फेस व्हॅल्यू आहे 2 आणि प्रीमियम आहे ₹8। आता मला सांगा, कंपनी बी मध्ये मार्केट व्हॅल्यू आहे, कंपनी सी मध्ये सुद्धा मार्केट व्हॅल्यू आहे। तुम्हाला इन्व्हेस्टमेंट या कंपनीची काढण्यासाठी शेअरची किंमत लागते आणि कसली किंमत लागते, मार्केट व्हॅल्यूची किंमत लागते। आता मला सांगा, इथे तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिली आहे का, नाही। मग तुम्हाला पहिला कंपनी ए मध्ये मार्केट व्हॅल्यू काढून घ्यायला लागेल। मग कंपनी ए मध्ये मार्केट व्हॅल्यू कशी काढतात, मार्केट व्हॅल्यू काढतात फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम। आता फेस व्हॅल्यू इथे किती आहे, 2 आणि प्रीमियम किती आहे, 80। बरोबर, मग तुम्हाला मार्केट व्हॅल्यू भेटेल। मग मार्केट व्हॅल्यू ची फेस व्हॅल्यू किती आहे, 2 प्लस प्रीमियम किती आहे, ₹80। मग मार्केट व्हॅल्यू किती भेटली, मार्केट व्हॅल्यू भेटली ₹20। बरोबर। आता इन्व्हेस्टमेंट कंपनी ए ची इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कंपनी ए कशी काढायची, इन्व्हेस्टमेंट नंबर ऑफ शेअर्स, काय काढायचं, नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 200 इंटू त्याला काय करायचं, मार्केट व्हॅल्यू। बरोबर। कंपनी ए ची इन्व्हेस्टमेंट कशी काढाल, ही इथे लिहिलेली इन्व्हेस्टमेंट आहे। कंपनी ए ची इन्व्हेस्टमेंट कशी काढाल, नंबर ऑफ शेअर्स इंटू काय कराल, मार्केट व्हॅल्यू। मग कसं करतात, नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, नंबर ऑफ शेअर्स आहेत 200 इंटू मार्केट व्हॅल्यू किती काढली आता, 20। मग किती आलं, ₹4000। ही काय झाली कंपनी ए ची इन्व्हेस्टमेंट। असं सेम कशासाठी करायचं आहे, कंपनी बी साठी, असं सेम कशासाठी करायचं आहे, कंपनी सी साठी। मग कंपनी ए ची इन्व्हेस्टमेंट भेटेल, कंपनी बी ची इन्व्हेस्टमेंट भेटेल, कंपनी सी ची इन्व्हेस्टमेंट भेटेल, तिघांची इन्व्हेस्टमेंट प्लस करायची। आता हे झालं आपलं कंपनी ए ची इन्व्हेस्टमेंट। बरोबर, किती भेटली, ₹4000। आता आपण कंपनी बी ची इन्व्हेस्टमेंट काढणार आहोत। कंपनी ए झालं, त्याची इन्व्हेस्टमेंट मी इथे विसरायला नको म्हणून 4000 लिहून ठेवतो। ही कंपनी ए ची इन्व्हेस्टमेंट इथे साईडला मी लिहून ठेवले, विसरायला नको म्हणून। कंपनी बी ची इन्व्हेस्टमेंट किती दिल्यात, 45 शेअर्स आणि मार्केट व्हॅल्यू किती दिले, ₹500। आता मला सांगा, इथे मार्केट व्हॅल्यू तुम्हाला पहिलाच दिले, नंबर ऑफ शेअर्स पण पहिलाच दिलाय, मग तुम्हाला डायरेक्ट कंपनी बी ची
इन्व्हेस्टमेंट काढायची, कंपनी बी त्याची काय काढायची, इन्व्हेस्टमेंट कशी काढायची, काय फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स आहेत ते इंटू काय करायचं, मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 45 इंटू 500 रुपीज. मग 45 इंटू 5 करून घेतो इथे, 45 इंटू 5, 5 5 जा 25, 2 आणि 4 5 जा 20 आणि 2 किती आलं, रुपीज 225 आणि हे 2 0. कंपनी बी ची इन्व्हेस्टमेंट किती आली, कंपनी बी ची इन्व्हेस्टमेंट आली रुपीज 22500 एवढी आली. एवढं समजलं. इन्व्हेस्टमेंट कशी करायची, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, किती शेअर्स घेतले आणि तेव्हा त्याची किंमत मार्केटमध्ये काय होती, असं त्याचा अर्थ आहे. आता कंपनी बी झाली, आता कंपनी सी ची इन्व्हेस्टमेंट काढायची. कंपनी सी ची इन्व्हेस्टमेंट काढायची. मग कशी काढायची कंपनी सी ची इन्व्हेस्टमेंट, काय कंपनी किती शेअर घेतल्यात, 1 शेअर आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे त्याची, मार्केट व्हॅल्यू आहे एवढी, मार्केट व्हॅल्यू आहे 10,450. आता कंपनी सी ची इन्व्हेस्टमेंट कशी काढणार, नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती दिले आहेत, 1 शेअर, 1 इंटू रुपीज 10,450. मग किती आन्सर आलं, रुपीज 10,450. एवढं समजलं तुम्हाला. मग सी ची किती आली, रुपीज 10,450. मग आता तुम्हाला कंपनी ए ची इन्व्हेस्टमेंट भेटली, कंपनी बी ची इन्व्हेस्टमेंट भेटली, कंपनी सी ची इन्व्हेस्टमेंट भेटली. मग तुम्हाला काय सांगितले, टोटल इन्व्हेस्टमेंट काढायला. मग इथे टोटल इन्व्हेस्टमेंट मी इथे लिहितो, टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इन कंपनी, इथे लिहितो ए प्लस बी प्लस सी. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी याची सर्वांची काय करायची, इन्व्हेस्टमेंट किती आहे त्याची काय करायची, प्लस करायची. मग रुपीज कंपनी ए चा इन्व्हेस्टमेंट किती आहे, 4,000, याचा 22,500 आणि याची किती आहे, रुपीज 10,450. मग या सर्वांची प्लस करायची. हा 0, हा 5, हे 9, 6 आणि 3, 6 9. सॉरी, इथे जो हे आहे ते लिहिताना माझं असं झालं 540 होतं. मग इथे आन्सर सुद्धा 540 येईल. हा काही चेंज होणार नाही, फक्त 5, फक्त जो नंबर होता तो मी रॉंग लिहिलेला. मग इथे नंबर ऑफ 1 शेअर, मग 10,540. आन्सर सुद्धा इथे काय येईल, 10,540, फक्त पुढे मागे लिहिलेलं म्हणून. आता या सर्वांची प्लस कशी होईल, 0, 4 चा 4, 10, 0, हा इथे आला 1, 4, हा 2, 6 आणि हा 7 आणि 37040. 37040 ही आहे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, रुपीज 37040.
कंपनी सीचं मी एकदा पुन्हा सांगतो काय, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेले बरे. कंपनी सी, मग तुम्ही लिहाल 1 शेअर आणि मार्केट व्हॅल्यू किती मी लिहिलेली, हे बघा मार्केट व्हॅल्यू 10,540 होती, तर मी 450 लिहिलेली. मग मार्केट व्हॅल्यू होती ती लिहिली. नंतर मग कंपनी सी ची इन्व्हेस्टमेंट कशी काढतात, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. मग नंबर ऑफ शेअर्स किती होता 1, मार्केट व्हॅल्यू होती 10,540. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलं 10,540. मग टोटल इन्व्हेस्टमेंट कसं करतात, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए प्लस बी प्लस सी. मग तिन्ही कंपन्यांची काय केली इन्व्हेस्टमेंट होती त्यांची प्लस केली, बरोबर. मग प्लस केल्यानंतर हे आन्सर भेटलं. ही झाली तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट. आता तुमचं प्रॅक्टिस सेट 4.3 मधलं थर्ड सम इथे शिकून झालेलं आहे. थर्ड सम जरा वेगळं होतं म्हणून मी घेतलेलं होतं. याच्या पुढील सम पुढील लेक्चर मध्ये आपण लवकरच पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.